जे आहे ते एक्सरसाइज काय करायचं तर आपल्याला पाहायची आहे. तर ते पाहण्यासाठी त्याच्या अगोदर तुम्हाला एक नोट आपल्याला काय करायचं पाहायचं. जर रॅडियनचं डिग्रीमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल आणि डिग्रीचं जर रॅडियनमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कशानं मल्टिप्लिकेशन करावं लागतं, कसं कन्व्हर्जन करायचं हे आपण काय करायचंय बघायचं. तर पहिल्यांदा नोट बघूया, त्यानंतर जे काही एक्सरसाइज आहे त्या एक्सरसाइजला आपण काय करणार आहोत स्टार्ट करणार. तर बघा फर्स्ट नोट, जर आपल्याला दिलेला जो काही अँगल आहे दिलेला अँगल जर डिग्री मध्ये दिला असेल आणि तो जर रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचा असेल, कशामध्ये कन्वर्ट करायचं असेल रॅडियन मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार तर डिग्री इनटू पाय बाय 1 जी काय तुम्हाला डिग्री दिली असेल, जो काय अँगल दिला असेल त्या अँगल काय करायचं तर फॉर एक्झाम्पल 70 डिग्री दिली असेल त्याला काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं पाय बाय. ओके, तर त्याला तुम्ही पाय बाय काय करू शकताय तर 180 मल्टिप्लिकेशन करू शकताय. ओके, आपण 70 घेतोय किंवा जर आपण काय घेतलं फॉर एक्झाम्पल जर 90 घेतली सिंपल 90 डिग्री म्हणजे तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल घेऊया आपण. 90 डिग्री घेतलं, ओके, 0 ला 0 काय झालं कॅन्सल झालं, तर 90 डिग्रीचं आपण कशामध्ये कन्व्हर्जन करतोय फॉर एक्झाम्पल 90 डिग्रीचं आपल्याला रॅडियन मध्ये कन्व्हर्जन करायचं. ओके, दिस इज रॅडियन, आपण काय म्हणणार आहे रॅडियन रेस टू किती म्हटलं 6 म्हणजेच कोण रॅडियन असं आपल्याला काय करायचं लिहायचं. जर आपण परत 9 1 जा 9, ओके, 9 2 जा 18, व्हॉट रिमेन ओनली पाय बाय 2. ओके, 90 डिग्री म्हणजे काय पाय बाय 2 रॅडियन असं आपण कन्व्हर्जन करायचं. म्हणजे आपण कसं केलं बघा, रॅडियन मध्ये जर काय करायचं कन्व्हर्जन करायचं असेल तर डिग्री इनटू पाय अपॉन 1, दॅट्स इम्पॉर्टंट. नेक्स्ट, ओके, सेकंड नोट बघा, सेकंड डिग्री. जर तुम्हाला डिग्री मध्ये काय करायचं असेल तर कन्व्हर्जन करायचं असेल तर कशाला मल्टिप्लिकेशन करायचं रॅडियन इनटू 180 अपॉन पाय. रॅडियन इनटू काय करायचं 180 अपॉन पाय. ओके, आपण बघूया तर तुम्हाला पाय बाय 2. ओके, पाय बाय 2 चं हे कशामध्ये आहे रॅडियन मध्ये. याचं तुम्हाला डिग्री मध्ये काय करायचं तर कन्व्हर्जन करायचं. तर पाय बाय 2 रॅडियन आहे त्याचं डिग्री मध्ये कन्व्हर्जन करायचं. सेम एक्झाम्पल्स आपण घेतोय. तर रॅडियन किती आहे पाय बाय इनटू मल्टिप्लाय कशाला मल्टिप्लिकेशन करायचं 180 अपॉन पाय 180 अपॉन पाय. बघा पाय पाय काय होईल कॅन्सल होईल. जर आपण डिवाइड केलं तर आन्सर किती येणार आहे 90 डिग्री. then final answer is 90 degree. okay, again look here, जर रॅडियन मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर आपण कशाने मल्टिप्लिकेशन करतो डिग्रीला पाय बाय 180. जर आपल्याला काय करायचं असेल डिग्री मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल कशाचं रॅडियनचं तर रॅडियनला कशाने मल्टिप्लिकेशन करायचं 180 अपॉन पाय काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, दॅट्स थर्ड. नेक्स्ट बघायचं आहे जय आपण पाय तर पायची व्हॅल्यूज आपण किती घ्यायचे तर पायची व्हॅल्यूज आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना काय घेऊ शकतो तर 3.14 अशी घेऊ शकतोय किंवा दुसरी जी व्हॅल्यू आहे 22/7 ही व्हॅल्यूज आपण काय करू शकतो तर घेऊ शकतो. दोन्हीपैकी व्हॅल्यूज तुम्हाला काय करता येतं तर घेता येते पायची 3.14 किंवा 22/7. ओके, 1 radian 57.3248 degree. हे तुम्ही फक्त काय करायचं लक्षात ठेवायचं पाठ करायची काही गरज नाही. तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. 1 radian म्हणजे किती डिग्री असते 1 radian म्हणजे किती डिग्री असते 1 radian म्हणजे 57. ओके, 3248 57.3248 डिग्री असं हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतरचा आपला एक मोस्ट इम्पॉर्टंट फोर्थ असणार आहे पाय बाय 12 असणार. तर ते कसं काढायचं कसं काढता येईल हे आपण एक्झाम्पल्स मध्ये कन्वर्ट करताना बघू शकतोय. मी तुम्हाला एक शॉर्टकट मेथड सांगतो हे जर काढायचं. जर मी सांगितलं पाय बाय 12 आहे
तर हे किती डिग्री आहे काढा जर सांगितलं तर त्याच्यासाठी एक शॉर्टकट मेथड आपण शोधून काढलेली आहे. आयडियाज आहेत त्या क्लिप्स आहेत त्या आपण यूज करतो. इज इक्वल टू समजा पायची किंमत नेहमी आपण ज्यावेळी डिग्री आणि अँगलचा विचार करतोय ओके तर त्यावेळी काय करायचं व्हॅल्यू तर पायची आपण 3.14 घेतली तर डिग्रीचा वगैरे काय विचार करत नाहीये तर इथं त्याच्या व्हॅल्यूचा विचार करतोय त्याच्या किमतीचा विचार करतोय आणि इथं ज्यावेळी आपण पायचा विचार करतोय तर पायचा कोणत्या अँगलने विचार करतोय डिग्री किंवा रेडियनचा विचार करतोय. त्यावेळी काय करायचं तर जी काही पायची व्हॅल्यू आहे ती तुम्ही 180 घेऊ शकता 180/12 भागाल्यानंतर तुम्हाला 15 बसतील. ओके आपण काय करू शकतो 12 म्हणजे किती 6 म्हणजे 12 उत्तर बघा तुमचं किती आलेलं आहे 59. ओके सिंपल याच्यामध्ये कुठलाही अँगल काढू शकतो. समजा तुम्हाला काय करायचं 45 काढायचं तर 45 मध्ये π/4 आहे. ओके π/4 तर 180 घ्यायचं पाहिजे ते काय ओके मल्टिप्लाय बाय काय करायचं 4 जे तुम्ही डिवाइड करता. ओके काय झालं 4/16 4/4 परत उरले किती 16 घेतलं तर उरले कोणते काय होणार आहे तर बघा 2 उरणार 4/25 45 डिग्री आन्सर किती येणार आहे तर 45 डिग्री. अशा प्रकारे हे तुम्ही काय करू शकता तर कॅल्क्युलेट करू शकता. हा चार्ट पण मी तुम्हाला नोट्स मध्ये दिलेला आहे हा चार्ट. ओके तर आता मोस्ट इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला बघायचा आहे जो काय केलेलं आहे तर ज्यावेळी आपला सिलेबस चेंज झाला त्यावेळी हा पार्ट त्याच्यामध्ये काय केलं गेलेलं आहे तर ऍड केला गेलेला आहे आणि ह्याच्यावरती पण जेई साठी तुम्हाला काय असतात तर क्वेश्चन्स विचारले जातात. आता याच्यासाठी जेई वरती कोणते क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठी आवर हँड अँड मिनिट हँड आवर हँड अँड मिनिट हँड आणि डिग्री यांचं काय रिलेशन आहे हे रिलेशन आपल्याला काय करायचं आहे पाहायचं. आता यांच्यामध्ये काय रिलेशन असू शकते ते बघायचं आहे. Okay, now look, note number 6. Note number 6. Relation between angle and its and time in a clock. तर आपल्याला काय सांगितलंय रिलेशन बघायचं. काय बघायचंय रिलेशन. कशाबद्दल रिलेशन अँगल आणि कशाबद्दल टाइम यांच्यामध्ये काय करायचं तर आपल्याला रिलेशन काय करायचं बघायचं. ओके तर आपल्याला काय सांगितलंय बघा मिनिट हँड घेतलं. ओके तर इथं आपण एक वॉच करूया. ओके 6 3 9. ओके एक वॉच काढले पण 12 नंबरचं काय केलेले वॉच आपण काय केलंय तर काय सांगितलंय 1 आर मीन्स काय सांगितलंय आर इज अ रोटेशन म्हणजे एक रोटेशन पूर्ण करतं घड्याळाचं फिरतं एक रोटेशन पूर्ण करतं त्यावेळी एक रोटेशन आर म्हणजे एक रोटेशन 1 आर मीन्स 1 रोटेशन is equal to how many degree 360 degree 360 अंश. ज्यावेळी अँगल आहे किंवा 1 रोटेशन जो काय काटा असेल कुठला काटा असेल मिनिट हँड असेल कुठला असेल मिनिट. ओके मिनिट हँड असेल त्याला आपण काय म्हणतोय मिनिट हँड असं रोटेशन करणार आहे. काय करणार आहे रोटेशन. एक रोटेशन पूर्ण केलं तर किती डिग्री तयार होणार आहे 360 डिग्री तयार होणार आहे. नेक्स्ट आपण काय बघितलं 1 रोटेशन म्हणजे किती मिनिट असणार आहे ज्या मिनिट हँड हा जो आहे ओके फॉर एक्झाम्पल इथे एक आहे तर ह्या एक वरती येण्यासाठी तो असा काय झाला रोटेट एक रोटेशन पूर्ण केलं मग परत तो एक वरती आहे तो 3 वरती येण्यासाठी आपल्याला किती मिनिटं लागणार आहेत 60 मिनिटं लागणार आहेत. 1 रोटेशन साठी किती मिनिटं लागणार आहेत 60 मिनिटं लागणार आहेत आणि 60 मिनिटं म्हणजे किती डिग्री असणार आहे 60 मिनिटं म्हणजे एक रोटेशन बरोबर. एक रोटेशन म्हणजे किती डिग्री 360 डिग्री म्हणून आपण म्हणू शकतोय 60 मिनिट बरोबर 360 डिग्री 360 डिग्री तर 1 मिनिट बरोबर तर काय सांगितलंय 1 मिनिट बरोबर किती डिग्री असेल तर आपण काय करू शकतो हे डिवाइड केलं तर आन्सर किती येणार आहे 6 येणार. किती येणार आहे 6 म्हणजे एका मिनिटामध्ये 1 मिनिट हँड जर 1 मिनिट काय केला तर रोटेट झाला जरा सरकला
म्हणजे इथून इथपर्यंत एकच मिनिट अँड सरकला तर 6 डिग्री अँगल काय होतोय तर तयार होतोय, हे लक्षात ठेवायचं. आता दुसरा आपण बघायचा आहे याच्यामधला सेकंड पार्ट जो आहे तो काय सांगितलाय हावर हँड. आता आपण हा हँड वन रोटेशन म्हणजे तास काढा. सपोज हा आपला हावर हँड, तर हावर हँड म्हणजे तास काढा असणार आहे. एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी 360 डिग्री कव्हर होणार आहे. ज्यावेळी हावर हँड 12 तास पूर्ण करणार आहे, आपले किती तास पूर्ण करणार आहे 12, त्यावेळी किती डिग्री कंप्लीट होणार आहे 360 डिग्री कंप्लीट होणार आहे. नेक्स्ट आपण बघितलं वन रोटेशन म्हणजे किती तास 12 तास तयार होणार. मग 12 तास म्हणजे किती डिग्री म्हणू शकतो आपण 360 डिग्री. मग आपण 12 ने डिवाइड केलं 1 तास म्हणजे 1 तासासाठी 1 तास काटा. 1 तास ज्यावेळी रोटेट होणार आहे काय होणार आहे रोटेट म्हणजेच हा समजा 1 वरून 2 पर्यंत येण्यासाठी 1 वरून कुठपर्यंत येण्यासाठी 2 पर्यंत त्याला रोटेट होण्यासाठी येण्यासाठी असं 2 पर्यंत त्याला येण्यासाठी किती वेळ लागणार आहे, किती डिग्री कव्हर होणार आहे तर 30 डिग्री कव्हर होणार. किती डिग्री कव्हर होणार आहे 30, परंतु मिनिटामध्ये वेगळं करा. ओके, मिनिटामध्ये आपण काय बघू 1 मिनिट ज्यावेळी 1 मिनिट सरकतो त्यावेळी काय होणार आहे 1 मिनिट ज्यावेळी काटा सरकतो तेव्हा 6 डिग्री आणि 1 तास सरकतोय त्यावेळी किती असणार आहे तर 30 डिग्री असणार, हे लक्षात ठेवा. आता 60 मिनिट म्हणजे काय असणार आहे तर 30 डिग्री असणार, हे लक्षात ठेवायचं. 60 मिनिट म्हणजे किती डिग्री असणार आहे 30, तर 1 मिनिट म्हणजे किती असणार आहे हे कसं काढलं आपण 1 हवर्स म्हणजे किती असणार आहे तर 1 हवर्स म्हणजे 60 मिनिटं असणार आहे आणि इथं डिग्री किती आहे एका हवरसाठी 30 आहे. हे आपण डिवाइड केलं तर 1 हाफ 1 मिनिट म्हणजे काय होणार आहे 0 डिग्री 1 हाफ मिनिट. कधी तर हावर हँडचा विचार करत असताना ज्यावेळी आपण हावर हँडचा विचार करणार आहे तास काट्याचा विचार करणार आहे त्यावेळी 1 मिनिट म्हणजे किती असणार आहे 1/2 बरोबर 1/2 डिग्री. आणि ज्यावेळी आपण मिनिटाचा विचार करणार आहे मिनिट हँडचा विचार करणार आहे त्यावेळी 1 मिनिट म्हणजे किती असणार आहे 6 डिग्री रोटेशन, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, ह्यानंतरचा जो काही पार्ट आहे तो आपण एक्सरसाइज बघतोय. एक्सरसाइज 1. के फर्स्ट जो काही क्वेश्चन आहे तो फर्स्ट क्वेश्चन काय डिटरमाइन व्हिच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल्स. ओके, डिटरमाइन करायचं. काय डिटरमाइन करायचं पेअर ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. ओके, तर आपण कोटर्मिनल अँगलची डेफिनेशन बघितली. ओके, परत एकदा मी काय करतोय रिवाइज करतोय कोटर्मिनल अँगलची डेफिनेशन. काय कोटर्मिनल अँगलची डेफिनेशन ओके, हा आपलं काय तर आपण अँगल घेतोय फॉर एक्झाम्पल्स ए ओ एंड बी. मग सर्वांना माहित आहे इनिशियल रे जिथून आपण स्टार्ट करतोय ती आपली काय असते तर इनिशियल रेज असते. ओके, इनिशियल रेज या आर. ओके, नेक्स्ट टर्मिनल, त्याला आपण टर्मिनल असं म्हटलं. ओके, आपण काय करतोय तर को टर्मिनल अँगल्स. ओके, म्हणजे ज्या दोन अँगल्स काय असणार आहेत तर इनिशियल रेज आणि टर्मिनल रेज काय असते तर सेम असते. त्या दोन अँगलना आपण काय म्हणतो तर को टर्मिनल अँगल्स. फॉर एक्झाम्पल आम्ही काय केलं तर पहिला अँगल घेतला ज्याने काय केले रोटेशन केलं. फॉर एक्झाम्पल 30 डिग्री रोटेशन. किती डिग्री रोटेशन आहे 30 डिग्री काय केलेलं आहे तर रोटेशन केले. दुसरा अँगल घेतला मी सेकंड, इथून असं रोटेट होते परत कुठपर्यंत रोटेट झालेला आहे इथपर्यंत रोटेट झालेलं सेकंड अँगल. म्हणजे इथून इथपर्यंत एक रोटेशन पूर्ण केलं काय किती डिग्री तयार होणार एक रोटेशन म्हणजे 360 प्लस एवढं इथून पर्यंत इथे केलं इथून इथपर्यंत किती आहे 30 डिग्री अँगल. म्हणजे 360 अधिक 30 किती झालं 360 आणि 30 390. ओके, 390. आता ह्या दोन्हींचं बघा पहिला जो अँगल घेतला तो आपण किती घेतला 30 डिग्रीचा घेतला अँगल. ओके, हा जो अँगल आहे थोडं रोटेशन केलं इथपर्यंत त्याची इनिशियल रेज कुठली होती OA. ओके, फर्स्ट अँगल जी इनिशियल रेज होती. ओके, इनिशियल रेज कुठली होती OA आणि त्याची टर्मिनल आर्म कोणती होती टर्मिनल आर्म त्याची टर्मिनल आर्म OB होती. OB पहिला अँगल. असं दुसऱ्या अँगलची तीच आहे का बघा
दुसरा अँगल कोणता आहे तर इथून असा रोटेट झाला. सुरुवात कुठून झाल्या OA पासून. इनिशियल काय असणार आहे OA असणार आणि टर्मिनल काय असू शकते टर्मिनल OB आहे. टर्मिनल काय OB आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. ज्याची इनिशियल रेज आणि टर्मिनल कोणतेही दोन अँगल्स असे घ्या यांची इनिशियल रेज ज्याची सुरुवात आणि त्याचं सेवेट काय झालं असेल तर सेम असेल म्हणजे इनिशियल रेज अँड टर्मिनल. आणि दुसरी कंडिशन की ह्या दोन्ही अँगलचं सबट्रॅक्शन केल्यानंतर मल्टिपल्स ऑफ 360 डिग्री मल्टिपल्स ऑफ 360 म्हणजे दोन्हीची वजाबाकी केल्यानंतर यांची वजाबाकी 360 अंशाच्या पटीत आली पाहिजे. हा काय तर आपला रूल आहे. पहिला रूल काय सांगितलं इनिशियल रेज अँड टर्मिनल रेज सेम पाहिजे. दुसरा जो काय रूल आहे दुसरा रूल काय सांगतोय तर ह्या दोन्हींचं जे काय सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी केले असताना तर जे काय आन्सर येणार तर मल्टिपल्स ऑफ 360 डिग्री म्हणजेच काय तर 360च्या पटीत आलं पाहिजे किंवा 360 ही त्यांची वजाबाकी आली पाहिजे. ओके तुम्हाला समजलं असेल. आपण एक्झाम्पल स्लाइड मध्ये पाहिजे जर याची वजाबाकी केली तर बघा 390 minus 30 आन्सर इज 360. आन्सर किती आलेला आहे 360. दॅट्स वाय 30 डिग्री आणि 390 हा काय आहे तर आपलं कोणत्या अँगल आहे सांगितलं आपण फोर टर्मिनल अँगल्स आहे. जर त्याचं सबट्रॅक्शन 360 आलं पाहिजे सगळे 360 आलं तरी चालतंय 360च्या पटीत आलं तरी चालतंय असं आले तरच काय सांगायचंय तर ते को टर्मिनल अँगल्स आहे अदरवाइज नाहीये. तर आपण काही एक्झाम्पल्स काय करतोय तर बघतोय. तर फर्स्ट एक्झाम्पल्स आपण बघतोय 210 वजा 150 210 डिग्री आणि 150 डिग्री. ओके हे एक्झाम्पल्स बघतोय. हे दोन कोण दिले हे एक काय तर को टर्मिनल्स अँगल्स आहेत की नाही आपल्याला काय करायचं तर पाहायचं. जर को टर्मिनल असतील तर यांची सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे 360 या 360च्या मल्टिपल्स आलं पाहिजे म्हणजे पटीत आलं. तर आपण बघूया सोल्युशन. ओके तर आपण काय करूया तर ऍडिशन सबट्रॅक्शन करूया. ओके 210 वजा हा वजा असल्यामुळे मी त्याला काय करतोय कंस घालतोय मायनस 150 बघा नेक्स्ट लाईन 210 मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे 150 इज इक्वल टू आन्सर किती येणार आहे 063. आन्सर किती आला 360 आला. आन्सर किती आलेला आहे 360 म्हणजे 360 डिग्री आहे. हे दोन अँगल्स को टर्मिनल अँगल्स आहेत का आहेत. ओके 210 आणि वजा 150 हे एकमेकांचे काय तर को टर्मिनल अँगल बाय त्यांचं जे काही सबट्रॅक्शन केलं असतं आन्सर किती आले 360 डिग्री आले. आता कंप्लीट सेंटेन्स मध्ये आन्सर कसं लिहायचं तर आपण लिहू शकतो which is an integral at multiples which is interior multiples of angles multiples of angle 360 degree then these two angles are coterminal. Okay this pair of angles is coterminal. Okay आपण काय म्हणू शकतो therefore this pair of angles are coterminal. ओके तर आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्स नंबर सेकंड. आता आपण एक्झाम्पल फर्स्ट बघितलेलं आहे सेकंड 360 डिग्री मायनस 30. ओके हे दोन अँगल्स आहेत हे कोटर्मिनल अँगल्स आहेत
आपल्याला काय करायचं पाहायचं सोल्युशन. फर्स्ट आपण काय लिहू शकतोय these two angles 360 minus 30. ओके तर हे दोन अँगल्स आपण काय करतोय तर लिहितोय 360 डिग्री मायनस 30 मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे जे 360 plus 30 then answer is 39. आन्सर किती आला 39. आन्सर 360 च्या पटीत आलं का नाही 360 आलं का नाही. त्यामुळे काय सांगायचं which is interior multiples of which is not काय सांगायचं which is not integral which is not integral here also integral which is not क्रियापदानंतर आपण काय करायचंय नॉट वापरायचंय क्रियापद इज आहे which is not integral multiples of 360 काय सांगितलं तर हे 360 च्या पटीत नाहीये 360 च्या पटीत काय तर नाहीये हे सांगायचं therefore okay these two angles this pair of angles this pair of angles are not this pair of angles are क्रियापद आहे त्यानंतर not quaternion असं आपण काय करू शकतोय सांगू शकतो. नेक्स्ट बघा एक्झाम्पल्स नंबर आपण थर्ड घेतोय. एक्झाम्पल्स नंबर थर्ड काय एक्झाम्पल्स नंबर -180 प्लस -180 540. ओके आता आपण बघायचं मल्टिपल्स ऑफ 180 आहे का. नेक्स्ट सोल्युशन then first we write down as it is -180 okay and second angle 540. next do subtraction therefore a is equal to -180 -540. आता बघा आपण मायनस आहे मायनस असेल तर याचं काय होणार आहे सबट्रॅक्शन होणार आहे. तर आपण काय करू शकतो यांचं सबट्रॅक्शन करू शकतोय. तर सबट्रॅक्शन आहे जे दोन्ही पण मायनस आहे मायनस असेल तर ऍडिशन करतो. ओके तर ऍडिशन करायचं इज इक्वल बघा 0 8 + 4 किती येणार आहे 12 + 2 कॅरी 1 4 + 1 किती येणार आहे 5 आणि 6 620 येणार आहे. आता 620 आलं तुम्ही म्हणाल सर 620 300 आहे का 360 आहे का नाही आहे परंतु 360 च्या पटीत आहे का बघायचं म्हणजे 360 इंटू आपण 2 केलं. ओके 0 सायकल 1202 चला आले 3 7 इथं पण बघा आपण परत एकदा ऍडिशन करूया 6 आणि 7 720 ऍडिशन म्हणजे 0 8 आणि 4 1202 चला 1 5 आणि 6 आणि 7 720 म्हणजे काय 360 चे दुप्पट बरोबर म्हणजे मल्टिपल्स ऑफ 360 आहे. जर मल्टिपल्स ऑफ 360 असेल तर आपण काय म्हणू शकतो which is काय सांगू शकतो which is integral multiples of 360. okay these pair of angles are coterminal angles. okay next example look here example number 3 या 4 examples number 4 here degree given 405 minus 405 and second 675 okay do subtraction जर आपल्याला काय करायचं तर सबट्रॅक्शन करायचं आणि येणारा जर आन्सर मल्टिपल्स ऑफ 360 असेल तर आपण काय सांगायचं तो अँगल काय असणार आहे कोटर्मिनल आहे. दिस टू अँगल्स आर कोटर्मिनल.
जर नसेल तर ते अँगल कोटर्मिनल नाही असं आपण म्हणू शकतो. ओके, सोल्युशन फर्स्टली राईट डाउन ॲज इट इज 405, second 675, then do subtraction minus 405. नेक्स्ट काय करायचं मायनस 705. इथं पण सेम कंडिशन आहे, दोन्ही पण कसं आहे मायनस मायनस आहे आणि जर दोन्ही मायनस असतील तर काय होतं तर ऍडिशन होतील. आपण ऍडिशन करूया. ओके, 5 + 5 10, 0 कॅरी 1, 7 0 7 कॅरी 1 8, 7 च्या किती आले 10. आता किती आले आन्सर जे आहे आन्सर किती आलेला आहे 1000 आहे. जे आन्सर आहे ते 1000 आहे, किती आहे 80 आहे. आता याचा आन्सर बघा प्लस असणार, इथं मायनस मायनस आहे तर इथं पण मायनस आहे का, हे लक्षात घ्यायचं. इथं मायनस मायनस आहे, बिग नंबर कोणता आहे बिग नंबरचा साइन, इथं पण काय होणार आहे मायनस येणार आहे. तर आपण काय करू शकतो 360 च्या पटीत आहे का नाही असं बघू शकतो. 360 ची आपण जर दुप्पट केली तर किती येते 720. आता तिप्पट केली तर किती येते बघा. तर आपण 360 ला कितीने मल्टिप्लिकेशन करतोय 3 ने मल्टिप्लाय करतोय. ओके, 3 0 are 0, 3 6 3 are 18 कॅरी 1, 3 3 are 9 and 10. बघा आलं का 1010 म्हणजे जर ही काय आहे तर तिप्पट आहे, म्हणजेच काय असणार आहे तर 360 च्या पटीत असणार आहे. मल्टिपल्स ऑफ 360 डिग्री त्याच्या पटीत असेल तर आपण काय सांगू शकतोय these two angles are coterminal angles. काय सांगायचं which is not coterminal, which is काय सांगायचं integral multiples of 360. This pair of angles are coterminal angles. Okay, and now last examples. Okay, do here these examples. 860. Okay, 5 number 860 plus 508, 580. तर एक्झाम्पल्स आपण बघूया. सोल्युशन 860 580. दोन्हीचं पण जे काय साइन आहे ते साइन कसे आहे प्लस साइन. ओके, तेव्हा आपण काय करू शकतो तर या दोन्हीचे पण ऍडिशन करायचे. ऍडिशन केल्यानंतर काय आहे बघा 860 minus 580. सबट्रॅक्शन होते, सबट्रॅक्शन करा 0 एक जात नाही आहे म्हणजे किती आले 16 मध्ये एड केला 8. ओके, कॅरी 1 6 280. आन्सर किती येणार आहे 280. बघा 280 आहे, हे 280 360 च्या पटीत आहे का नाही, किंवा 360 आहे का नाही आहे. मग काय सांगायचं which is not, इथे काय म्हणायचं आपण not, which is not integral multiples of 360 degree. This pair of angles are. Okay, are इथे काय म्हणणार आहे आपण not coterminal angles. Okay, next. Okay, simple last. Last 6 number 90 degree minus, okay, 900 degree and minus 900 degree. Okay, these two angles. Next line काय करायचं आहे subtraction to subtraction. 900 degree minus 900 degree. Okay, minus minus काय होणार आहे प्लस होईल. 900 degree plus 900 degree. Their answer is how many 1800. जर आपण बघितलं तरी आपण असं लिहू शकतो 5 into 360 degree. म्हणजे 5 into 360 degree केलं तर आन्सर किती येणार आहे 1000. ओके, 800 डिग्री येणार, हे लक्षात घ्यायचं. एक आहे का नाही which is 360 च्या पटीत आहे म्हणून आपण काय सांगू शकतो which is integral multiples of 360. This pair of angles are coterminal angles. Okay,
अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइज मधला कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहोत, तर क्वेश्चन नंबर जे काही पुढचे आहेत ते आपण काय करणार आहोत, कंप्लीट करणार आहोत. ओके, थँक्यू.